सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती। 11 एप्रिल सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती। तेव्हा समाजक्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकार्याला माझे कोटी कोटी अभिवादन। तसेच सावित्री शक्तीपीठ पुणे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य माननीय दशरथजी कुलधरण सर यांना माझा सस्नेह नमस्कार। आम्ही सावित्रीच्या लेखी नेहमीच नवनवीन विषयासह आपणासमोर प्रस्तुत होत असतो। अशाच एका नवीन विषयासह मी शीतल सचिन बोराडे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आपणासमोर प्रस्तुत होत आहे। आजचा माझा विषय आहे ज्योतिराव फुले यांचे अखंडादी काव्यरचना यांचे गायन। आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। महाराष्ट्राची माती आधुनिक विचाराने व समाज प्रबोधनाने प्रफुल्लित करण्याचे कार्य ज्योतिराव फुले यांनी केले होते। अखंड रचना करताना त्यांचा मूळ उद्देश हा सामान्य जनांना आपल्या हक्कांबद्दल जागृत करणे, त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे, सामान्यांनी जागृत होऊन विद्या संपादन करणे हा होता। कर्मकांड, जातीभेद, जाती विषमता, सनातनीपणा, लुबाडणूक, गुलामगिरी, शिक्षणाचे महत्त्व, धर्म, निर्मिक इत्यादी विविध विषयांसह महात्मा फुले यांनी अखंड रचना केली आहे। मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे। मानवात कोणताही भेदभाव नसावा। मानवात कोणताही भेदभाव नसावा। सर्व माणसे जन्माने समान आहेत, त्यांच्यात भेदभाव नको ही भूमिका स्पष्ट करताना महात्मा फुले आपल्या अखंडातून म्हणतात, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मानी धरा सर्व, त्याचे भय मानी धरा सर्व, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये, धर्म राज्य भेद मानवा नसावे, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, आर्यास सांगतो ज्योती मने, आर्यास सांगतो ज्योती मने, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मानी धरा सर्व, त्याचे भय मानी धरा सर्व। अशा प्रकारे आधुनिकतेला स्पर्श करणारी व मानवी कल्याणाचा विचार करणारी काव्य प्रतिभा महात्मा फुले यांच्या अंगी होती। तेव्हा अशा थोर महामानवाची जयंती अगदी जल्लोषात साजरी करणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे। तेव्हा सर्वांना मी आवाहन करू इच्छिते की यावेळची जयंती सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करावी आणि ज्योतिराव फुले यांना सर्वांनी आपली वंदना सादर करावी। धन्यवाद।